घोडबंदर मार्गावरून गायमुखजवळ मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतोय। या मार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे एका कार चालकाची गाडी अडकली। खड्डे एवढे खोल आहेत की गाड्यांचं नुकसान होण्याचीही शक्यता आहे आणि या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण होते। गायमुख परिसरात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली असून विशेषतः पावसाळ्यात हे खड्डे आणखी मोठे झालेत। वाहन चालकांनी वारंवार तक्रार करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय। गाडी अडकलेल्या चालकाने या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली असून प्रशासनाकडून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे। या खड्ड्यांमुळे अपघातांचा धोका देखील वाढलाय, त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी गेल्या काही वर्षांपासून टोलनाक्यांवर टोल नाही तर जेवढं अंतर कापाल तेवढ्याचाच टोल आपोआप कापणार असल्याचं सांगत होते। आता ही यंत्रणा प्रत्यक्षात येऊ घातली आहे। टोलच्या रस्त्यांवर GNSS ही सॅटेलाईट यंत्रणा लागू करण्यात आली आहे। ज्या गाड्यांमध्ये GNSS असेल त्यांचा टोल या पद्धतीनं कापला जाणार आहे। यानुसार ज्या गाड्या या तंत्रज्ञानानं लेस असतील त्यांना टोल असलेले राज्य महामार्ग आणि एक्सप्रेसवेवरून दररोज जरी 20 किलोमीटर एवढाच प्रवास केला तर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना काल जारी केली आहे। यासाठी 2008च्या नियमांमध्ये बदल करण्यात आलाय। या नव्या नियमानुसार टोल असलेल्या रस्त्यांवरून 20 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। यानंतर जर पुढे प्रवास केला तरच एकूण अंतराचा टोल आकारला जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे GNSS असलेल्या वाहनांसाठी वेगळी लेन असणार आहे। या वाहनांना न थांबता टोल नाका पास करता येणार आहे। या वाहनांच्या लेनमध्ये फास्टॅगवाले वाहन घुसल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे। ही यंत्रणा वापरण्यासाठी ट्रॅकिंग डिव्हाइस वाहनात असणार आहे। तसंच टोल रोडवर नंबर प्लेट वाचू शकणारे कॅमेरे असणार आहेत। यानुसार वाहनानं कापलेलं अंतर ओळखून टोल घेतला जाणार असल्यामुळे इंधन वाचणार असून टोल नाक्यावरील वेळही वाचणार आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं "आम्ही शिवाला मनवणारे आहोत, विषही पिऊन जिवंत राहतो" या वक्तव्यानंतर राज्यातील जनतेचं लक्ष वेधलं गेलं आहे। फडणवीस यांनी या विधानातून मराठा आरक्षणासह इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर आपले विचार मांडले आहेत। 2014मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले। यामध्ये सारथी या संस्थेची स्थापना करून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक कर्ज आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजनांचा लाभ मिळवून दिला। तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून ते टिकवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले। तथापि सध्याच्या उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस यांच्यावर टीका केली होती, परंतु फडणवीस यांनी यावर संयमानं प्रतिक्रिया देत आपले कार्य प्रामाणिकपणे केले असल्याचं सांगितलं। विरोधकांनी अनेकदा आव्हानं निर्माण केली असली तरी फडणवीस यांनी सर्व संकटांना सामोरं जात राज्याच्या हिताचे निर्णय घेतलेत। फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिलेलं आश्वासन आजही कायम असून त्यांनी राज्यातील जनतेच्या सेवेसाठी आपलं कार्य निष्ठेनं सुरू ठेवलं असल्याचं सांगितलं।
सफाई कर्मचाऱ्यांची काळजी घेऊन त्यांच्याविषयी महापालिकेनं असाच सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवावा असं प्रतिपादन राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य PP वावा यांनी केलं आहे. राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगानं दिलेल्या निर्देशांबाबत ठाणे महापालिका करत असलेल्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी PP वावा यांच्या अध्यक्षतेखाली काल ठाणे महापालिकेत एक बैठक झाली. या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त GG गोदेपुरे, मनीष जोशी, दिनेश तायडे, शंकर पाटोळे यांच्यासह विभाग प्रमुख तसंच सफाई कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी आयोगाचे निर्देश, लाड पागे समितीच्या शिफारशी, महापालिकेमार्फत सफाई कर्मचाऱ्यांसाठी करत असलेले उपक्रम यांचं सादरीकरण करण्यात आलं. त्याबद्दल PP वावा यांनी समाधान व्यक्त केले. तसंच महापालिका आयुक्त सौरभ राव यांचंही त्यांनी अभिनंदन केलं. सफाई कर्मचाऱ्यांच्या ओळखपत्रावर रक्तगट, PF क्रमांक यांचा उल्लेख करावा अशी सूचना वावा यांनी केली. सफाई कर्मचाऱ्यांच्या वतीनं यावेळी मांडण्यात आलेल्या पदवीधर कर्मचाऱ्यांची पदोन्नती, घरांच्या समस्या आदी मुद्द्यांची नोंद वावा यांनी घेतली. तसंच त्याबद्दलही महापालिकेनं सकारात्मक निर्णय घ्यावा असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. ठाणे लोकसभेचे खासदार आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी हिरानंदानी इस्टेट आणि भूमिएसर येथील विविध सोसायट्यांमध्ये स्थापित असलेल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं. गणेशोत्सवाच्या निमित्तानं नरेश मस्के यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वादही घेतले. यावेळी सोसायट्यांमधील नागरिकांनी खासदारांचं स्वागत केलं आणि गणपती उत्सवात सहभागी करून घेतलं. खासदार नरेश मस्के यांनी गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सहभागी होत गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं सर्वांना सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली. त्यांच्या या भेटीदरम्यान स्थानिकांनी सोसायट्यांशी संबंधित प्रश्न आणि मुद्दे देखील मांडले, ज्यावर नरेश मस्के यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले. प्रत्येक वेळी विदेशात गेल्यावर आपल्या देशातील जनतेची बदनामी करणं हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भूमिका कायम राहिली आहे. आज काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आलाय. आरक्षण रद्द करण्याची काँग्रेसची भूमिका असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय. पोटात जे असतं ते ओठात आलंय अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधी यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं. काँग्रेसनं बाबासाहेबांना धोका दिला, त्यांना धोका देऊन पराभूत केलं. जे बाबासाहेबांना धोका देऊ शकतात ते आरक्षणाला कधीही धोका देऊ शकतात असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. बाबासाहेब नेहमीच सांगायचं की काँग्रेस हे जळकं घर आहे. बाबासाहेबांना जो काही अनुभव होता त्याच्यातून ते विचार मांडत होते. मात्र याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी संविधानानं दिलेले जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, NDA सरकार, राज्य सरकार आणि केंद्र सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे. आरक्षण रद्द करण्याची हिंमत जो करेल त्याच्या विरोधात केंद्र आणि राज्य सरकार उभे राहील. ज्यांना आरक्षण मिळाले त्यांना काँग्रेसचा खरा चेहरा कळलं असेल. लोकसभेमध्ये याच लोकांनी संविधान बदलणार हे फेक नरेटिव्ह पसरवलं. बाबासाहेबांनी संविधानात दिलेलं आरक्षण रद्द करणार असल्याचं आता लोकसभेच्या निकालानंतर हे लोक बोलत आहेत. राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे प्रमुख आहेत, विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी देशाची बदनामी करणं, आपला देश मागे आहे आणि इतर देशाचा उदो करणं हे कुठलं देशप्रेम, ही कुठली राष्ट्रभक्ती याचा निषेध करावा तेवढा थोडंच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशभक्तीविषयी बोलतात तर दुसरीकडे देशाचा अपमान करणारं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं आहे म्हणून आपण त्यांचा निषेध करत असल्याचं त्यांनी सांगितलं. संविधान विरोधी कोण हे यांच्या बोलण्यातून आज दिसलं आहे. संविधानाला मानणारी जनता येणाऱ्या काळात काँग्रेसला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असा इशाराही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिला. आरक्षणाला कधी धोका देऊ शकतात. त्यामुळे बाबासाहेब नेहमी सांगायचे काँग्रेस हे जळकं घर आहे आणि म्हणूनच बाबासाहेबांना जे काही अनुभव आलेला तो त्याच्यातून ते बाबासाहेब आपलं विचार सांगत होते, मांडत होते आणि म्हणून खऱ्या अर्थाने याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेलं जे आरक्षण आहे हे आरक्षण कायम राखण्यासाठी महायुती सरकार, NDA सरकार, पूर्णपणे केंद्र सरकार, राज्य सरकार या आरक्षणाच्या पाठीशी आहे
आरक्षण रद्द करण्याची हिंमत कोणी करेल त्याच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभं राहील. खरं म्हणजे आता ज्यांना आरक्षण मिळालं आहे त्यांना खरा चेहरा काँग्रेसचा कळला असेल की लोकसभेमध्ये याच लोकांनी फेक नरेटिव्ह पसरवून संविधान बदलणार त्याच बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेलं आरक्षण रद्द करणार हे जेव्हा या लोकसभेच्या निवडणुकीनंतर बोलतायत, याचा अर्थ काँग्रेसचा आरक्षण विरोधी खरा चेहरा आज जनतेसमोर आलेला आहे. आणि म्हणून याचा निषेध मी करतो, याची निंदा करतो आणि या आरक्षणाला जे कोणी हात लावतील त्यांच्या विरोधामध्ये केंद्र आणि राज्य सरकार उभा ठाकेल.